नमस्कार. आज आपण एका अशा होमिओपॅथिक औषधाबद्दल बोलणार आहोत जे खूपच इंटरेस्टिंग आहे. नाव आहे लाइकोपोडियम. चला तर मग याच्या अद्भुत गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया. कधी विचार केलाय की एकच होमिओपॅथिक औषध दोन वेगवेगळ्या महत्वाच्या अवयवांवर म्हणजे लिव्हर आणि किडनी या दोन्हींवर कसं काय काम करू शकतं? आज आपण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आधी रुग्णाची लक्षणं, मग उजव्या बाजूच्या वेदनांबद्दल बोलू, मग कोणत्या आजारांवर हे उपयुक्त आहे ते पाहू, त्याचा सुरक्षित वापर कसा करायचा आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, होमिओपॅथीमध्ये ना औषध निवडताना फक्त आजाराचं नाव बघत नाहीत, तर रुग्णाची संपूर्ण लक्षणं, त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी या सगळ्या गोष्टींचा एक पॅटर्न बघितला जातो. आणि लाइकोपोडियमसाठी असे 5 खास संकेत आहेत जे आपल्याला ओळखायला मदत करतात. आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पोटाशी किंवा पचनाशी संबंधित समस्या. या लोकांची पचनशक्ती ना खूपच कमकुवत झालेली असते. म्हणजे अगदी थोडंसं खाल्लं ना तरी पोट लगेच फुगतं, जड वाटायला लागतं. जसं काही अन्न पोटात पुढे न सरकता तिथेच सडतंय. यालाच अन्न आंबणं किंवा फर्मेंटेशन म्हणतात. आणि मग काय, तोंडाला वास येणं, दुर्गंधीयुक्त गॅस होणं हे त्रास तर ठरलेलेच. आता दुसरं लक्षण, आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे, हे आहे वेळेबद्दल. होमिओपॅथीमध्ये लक्षणं कोणत्या वेळी वाढतात याला प्रचंड महत्त्व आहे. आणि हेच लाइकोपोडियमचं एक अगदी शिक्कामोर्तब करणारं लक्षण आहे. म्हणजे रुग्णाला त्रास कोणताही असो, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल किंवा आणखी काही, पण तो त्रास बरोबर संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत वाढणारच. ही एक खूप मोठी लक्षात ठेवण्यासारखी खूण आहे. आपलं तिसरं लक्षण आहे शरीराच्या बाजूशी संबंधित. गंमत म्हणजे या औषधाच्या रुग्णांना बहुतेक त्रास शरीराच्या एका विशिष्ट बाजूलाच होतात. आणि ती बाजू आहे उजवी बाजू. म्हणजे वेदना असोत किंवा इतर समस्या, जसं की लिव्हरचा त्रास, उजव्या किडनीमध्ये काही अडचण असेल किंवा अगदी अपेंडिक्सचा त्रास, हे सगळं प्रामुख्याने उजव्या बाजूलाच जाणवतं. चौथं लक्षण हे शारीरिक नाहीये, तर ते रुग्णाच्या स्वभावाशी, त्याच्या मानसिकतेशी जोडलेलं आहे. आणि हे तर खूपच खास आहे बरं का. या रुग्णांचं व्यक्तिमत्व ना अगदी हत्तीचे दात या म्हणीसारखं असतं. म्हणजे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. बाहेरून बघाल तर प्रचंड आत्मविश्वासू वाटतात, पण आतून मात्र ते खूप घाबरलेले असतात. त्यांच्यात खूप असुरक्षिततेची भावना असते, जणू काही त्यांनी एक आत्मविश्वासाचा मुखवटाच घातलेला असतो. आणि आता 5वं आणि शेवटचं महत्त्वाचं लक्षण हे आहे खाण्याच्या इच्छेबद्दल, म्हणजे क्रेविंग्स. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण या रुग्णांना गोड पदार्थ खाण्याची प्रचंड इच्छा होते. आणि कधी तर जेव्हा त्यांचं पोट आधीच खराब आहे किंवा जेवण करून पोट अगदी गच्च भरलेलं आहे, तेव्हा ही जी एक अतार्किक तीव्र इच्छा आहे ना गोड खाण्याची, हे लाइकोपोडियमचं एक खूप महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. चला, आता आपण त्या उजव्या बाजूच्या तक्रारींबद्दल जरा आणखी खोलात जाऊन बोलूया, कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुखणं उजव्या बाजूला आहे हे तर कळलं, पण ते लिव्हरमुळे आहे की किडनीमुळे हे कसं ओळखायचं? चला समजून घेऊ. तर मग प्रश्न हा आहे की जेव्हा एखादा रुग्ण येतो आणि सांगतो की त्याच्या उजव्या बाजूला दुखतंय, तेव्हा आपण नेमकं कसं ठरवायचं की हे दुखणं लिव्हरचं आहे की किडनी स्टोनचं? कारण दोन्ही अवयव साधारणपणे एकाच जागी आहेत, पण दोन्हीच्या वेदनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, हा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जर दुखणं लिव्हरशी संबंधित असेल तर ते सहसा जुनाट असतं. एक मंद, ठुसठुसणारी वेदना जी सतत जाणवत राहते, त्यासोबत अपचनाची लक्षणं दिसतात. ही एक दीर्घकाळ चालणारी समस्या असते. या उलट जर दुखणं किडनी स्टोनचं असेल तर ते अचानक सुरू होतं. ते तीव्र, असह्य आणि अगदी टोचल्यासारखं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेदना विशेषतः संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत प्रचंड वाढतात. म्हणजे लिव्हरची वेदना एक जुनाट तक्रार आहे, तर किडनी स्टोनची वेदना ही एक तात्काळ उद्भवलेली गंभीर समस्या आहे. ओके, तर आतापर्यंत आपण लक्षणं पाहिली. आता हे पाहूया की जेव्हा ही सगळी लक्षणं जुळतात, तेव्हा लाइकोपोडियम नक्की कोणत्या आजारांवर चांगलं काम करू शकतं. यामध्ये पोटाच्या सामान्य तक्रारी म्हणजे अपचन वगैरे, किडनी स्टोन, फॅटी लिव्हर यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. पण एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. जर त्रास जुनाट असेल, जसं की क्रॉनिक लिव्हर किंवा किडनीचा आजार, तर स्वतःच्या मनाने उपचार अजिबात करू नका.
त्यासाठी नेहमी डॉक्टरांच्या देखरेखीखालीच उपचार घ्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे औषध वापरायचं तर आहे, पण ते सुरक्षितपणे कसं वापरायचं? कारण लोक अनेकदा काही सामान्य चुका करतात. साधारणपणे 2 मोठ्या चुका होतात. पहिली म्हणजे फक्त आजाराचं नाव ऐकून औषध घेणं. उदाहरण, किडनी स्टोन झालाय, लायकोपोडियम घ्या, असं नाही चालत. आपण जी 5 लक्षणं पाहिली त्यापैकी किमान 3 तरी जुळायलाच हवीत. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे चुकीची पोटेन्सी निवडणं. म्हणजे काय, तर स्वतःच्या मनाने खूप जास्त पॉवरचं औषध घेणं. हे धोकादायक ठरू शकतं. आता पोटेन्सी म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ती औषधाची ताकद किंवा पॉवर आहे. जेवढा नंबर कमी तेवढं औषध सौम्य. आणि स्वतःच्या उपचारांसाठी नेहमी सौम्य औषधच वापरायचं असतं. तर सुरक्षित वापरासाठी या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली, नेहमी कमी पोटेन्सी निवडा, म्हणजे 6C किंवा 30C. दुसरी, डोस तयार करताना औषधाचे फक्त 2 थेंब 2 चमचे पाण्यात टाका. आणि तिसरी, हा डोस गरजेनुसार दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. बस इतकं सोपं आहे. चला, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या माहितीवरून लायकोपोडियमबद्दल आपण काय शिकलो? लायकोपोडियम हे इतकं मूलभूत आणि खोलवर काम करणारं औषध आहे की अनेक गुंतागुंतीच्या केसेसमध्ये ते टॉप 5 औषधांमध्ये नेहमीच असतं. पण यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का, की आपलं पचन, आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव आणि आपलं एकूण आरोग्य या सगळ्या गोष्टी एकमेकांशी किती घट्ट जोडलेल्या आहेत यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.